पण काय होतंय शरीराची होय माती नाही कुणी नाही रे संगाती नाही का शेवटी अंती जाणे स्मशानवटी गोत घरे ही टाकूनी आवघे गावाच्या बाहेर बहीण रडतो भाऊ रडतोय स्वजन रडतात सून रडते नात रडते मुलगा रडतो पण त्या ठिकाणी सगळे नातेवाईक जमतात नाही का अंती जाणे स्मशानवटी गोत घरे ही टाकूनी स्वजन आणि गणगोत सगळे जमतात स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत प्रेम वाटतंय आई जगावी भाऊ रडतो बहिणीसाठी माझी बहीण जगावी पण तिथं काहीच चालत नाही काहीच चालत नाही मी पतंग तुझे हाती धारा धारा रे मी पतंग केलासी पतंग धागा ओविला तू पांडुरंग बाबा तिथे याची सत्ता काय आहे इथं याची सत्ता काही चालत नाही मी पतंग तुझे हाती धार सगळे प्रेमाची माणसं जमतात रडतात प्रेम व्यक्त करतात पण त्याच्या दारातून कुणाला सोडवता येत नाही ऐकलंय का डॉक्टरांकडे पेशंट घेतलं डॉक्टर साहेबांना घरची मंडळी सांगतात बाबा डॉक्टर साहेब लागू तितका पैसा आम्ही खर्च करू पण आमची आई वाचली पाहिजे पण ऐका लक्षपूर्वक ऐका तो डॉक्टर सांगतो बाबा गरीब पेशंट माझ्यासाठी पेशंट आहे श्रीमंताचं पेशंट सुद्धा माझ्यासाठी पेशंटच आहे मी माझा प्राण जीवाला लावेन पण त्या ठिकाणी पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतो पण ऐका मी पेशंट वाचवणार पण माझा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पण त्याची सत्ता असेल जर त्याची कृपा असेल ऐका जर त्याची कृपा असेल तुमचा पेशंट वाचणार आहे त्याची कृपा नसेल आयुष्य संपलं कुणालाच वाचवता येणार नाही इथं येथे उरे नाही आले अवतार येथे उरे नाही राजा रंक फकीर बाबा राजा असो रंक आएगा असो जाएगा येते वरून नाही आले अवतार जे अवतारी पुरुष येतात ते सुद्धा सच्चिदानंद केरोबा महाराज हे अवतारी पुरुष आहे हे जन्माला आले पण मनुष्य जन्म असा आहे इथं जावंच लागणार आहे तुकोबरायांनी गाथा निर्माण केले गाथाच्या व्यतिरिक्त महत्वाचे जगदीश महाराज 12 अभंग निर्माण केले त्या महत्वाच्या 12 अभंगामध्ये पहिल्याच क्रमांकाचा अभंग जन्माचे ते मूळ पाहिले शोधून मृत्यूचे कारण जन्म घेणे जन्माचं मूळ कारण मृत्यू आहे मग जन्माचं मूळ कारण जर मृत्यू आहे तर मृत्यूसाठी आपण साधन काय करतो कधीतरी विचार करतो का महिला मंडळ आपण रात्री झोपलो सकाळ झाली ती स्नान संध्या आटोपली कशी तरी दिवाबत्ती करायची पण रोज निशिदिनी आपली काय असते आज मला खंडायला जायचं आहे माणसं येतील एवढ्या भाकरी बनवाव्या लागतील आपली काळजी काय आहे माझं काम होईल काम करण्यासाठी रात्रंदिवस अट्टाहास करतो शरीराचं पाणी करून देतो रक्त संपून जाते रक्ताच्या बाटल्या लावाव्या लागतात नाही का
पण माणूस काही देवाकडे जात नाही बाबा, नाही का? मग त्या ठिकाणी हे सगळं कमवलं तर हे काय आपल्या सोबत येत? बंगला माडी मोटर गाडी संगे नाही येणार, देह हा मातीला जाणार, नको करू अभिमान, देह हा मातीला जाणार. एक दिवस या शरीराची माती. मग जन्माचं मूळ कारण जर मृत्यू आहे, मग मृत्यूचं साधन म्हणजे आहे हरीचं नाम आहे. करा हरिभक्ती परलोका येईल कामा, सोडवेल यमापासून यमापासून. मग तुमचं माझं आयुष्य आहे 100 वर्षाचं, पण आता या कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी झालेली आहे. आजीचं भाग्य, आजीचं पुण्य नाही का, 100 गाठायला अगदी कमी वर्ष बाकी होते. आजीचं पुण्य. आणि पूर्वीचा आहार कसा होता, आता आपला आहार चुकीचा आहे नाही का? आता सगळं आपण खत खातो, त्या खतामुळे नाना तऱ्हेची रोगाची निर्मिती होते. आणि म्हणून आयुष्य मर्यादा नुसती त्या आजार कशामुळे झाले तर नुसते खताने झाले नाही, तर विचार करत नाही माणूस. जुनी लोक माळकरी नव्हती पण विचार कराय, त्यांच्याकडे मर्यादा होती. गावची वेश लागली की चप्पल पायामध्ये, सुनेचा पदर खाली पडत नव्हता बाबा नाही का? किती सात्विक विचाराची माणसं होती. त्यांना कळत नव्हते परमार्थ, पण जर विटाळ झाला तर 7 दिवस ती गोठ्यामध्येच असायची. किती पथ्य होता? ह्या पथ्य नाम विठोबाचे. तुम्हाला साधन साधायचं आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. सहजच भगवंताची प्राप्ती होत नाही. कमी वयामध्ये सुद्धा प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती करायला गेलं तर अवघ्या 1 तासामध्ये तुम्हाला प्राप्ती होईल. पण ती प्राप्ती करत असताना देहाचा विसर पाडी बाजा. तो बराय सांगतात, देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरी जहाजी बसुका पावे माझा, बळीया केशवराजाकडे आले. तेव्हा माझ्या देहाचा विसर पाड बरं मला. तुझं दर्शन घडायचं असेल तर माझ्या देहाचा मी जर दे आहे हा जर मी विचार केला, मात्र तुझा विचार होणार नाही ना. आपण जगतो कशासाठी? या देहाचे चोचले पुरवतो. कशाचे? थोडस खर्चटलं, थोडस दुःख झालं की डॉक्टरकडे जाय, वैद्याकडे जाय. डॉक्टर वैद्याकडे नाही झालं, माळकरी सुद्धा भक्ताकडे जातात नाही का? मग तू बराय सांगतात, असे कसे तुमचे देव घेती बोकडाचे जीव, आशा कशा तुमच्या बाया पडती दगडाच्या पाया. बाबा आतमधला सोहम आहे, आतमधला ब्रह्म आहे, त्याला जाण. मग सच्चिदानंद केरुबा महाराज सांगतात, वाजती चौघड्या ज्ञानाच्या, सोहमनाद ध्यानाच्या, येतील गुरुराज पावयासी, निर्मळ मंदिर माझ, नंदादीप जळे भक्तीचा, तारण तुटतो त्याचा, येतील गुरुराज पावयासी, निर्मळ मंदिर माझ, शोधसे मानवा राहुरी. शोधसे मानवा राहुडी मंदिरी, नाद तो देव तुझ्या अंतरी. शोधसे मानवा. बाबा आतमध्ये हा देव आत्मा आहे, तो राम आहे. म्हणून शरीरामध्ये आत्मा आहे, भलतीच बडाई आत्मा निघून जाई, कुडीला कोणी पुसत नाही. एखाद्या वेळेस भेटलो ना, एखादा अहंकारी माणूस सांगतो, ताई हे ना मी कमवलं.
काय सांगतो बाबा, तू कमवलं मान्य आहे, तुझ्या पूर्वपुण्याचं तुझ्या कष्टाचं फळ आहे, पण विसरून चालणार नाही. त्या भगवंताची विशेष आपल्यावर कृपा आहे. तो झोपेतून जागा करतो म्हणून आपण चालतो बोलतो. आणि त्या आई वडिलांची विशेष कृपा आहे. तुमचा माझा देह आई वडील हे निमित्त मात्र जरी असले, पण मातृदेव भव पितृदेव भव, मग आचार्य अतिथी देवो भव. प्रथमतः मातृदेव भव. भगवंत सांगतात, मी मानवाला जन्माला घातलं, या मानवाचे 5 मोठे परोपकार आहेत. ते 5 परोपकार कोणते अर्जुना? त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये, मानव आई वडिलांमुळे जन्माला आला आणि म्हणून आई वडिलांचे प्रथमतः उपकार आहेत. आणि त्या आई वडिलांमुळे त्याचा देह मिळालेला आहे, पण त्या देहामध्ये जो जीवदान दिलाय ना, तो माझी विशेष कृपा आहे. नवे नवे तो मीच आहे. माझे अनेक असे रूप आहेत. भगवंत कुठं नाही अशी जागा दाखवा, नाही का? भगवंत अणु रेणू मध्ये तो भरलेला आहे. अशी रिकामी एकही जागा नाही. रिता ठाव नाही उरला. भगवंत सगळीकडे आहे. आणि म्हणून तो भगवंत आत्मस्वरूपाने तुमच्या माझ्यामध्ये आहे, पण विचाराने विवेक बुद्धीने त्याचा आपल्याला दर्शन करायचं आहे. म्हणून ऐक अर्जुना, पहिला उपकार आई वडिलांचा, दुसरा उपकार भगवंताने जीवदान दिले. आणि तो जीवदान दिलाय तो मात्र तुम्हाला संत तो उघडकीस दाखवतात. आत्मस्वरूपाने तो देव आहे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला. म्हणून संत जीवनामध्ये महत्व आहे. भगवंताची भेट करून देतात. आणि म्हणून आपण जी जमीन कसून खातो ही वाडवडिलांची पुण्याई आहे, नाही का? जी जमीन कसून खातो ही वाडवडिलांची पुण्याई आहे. म्हणून माणसाचे 5 परोपकार आहेत. आई वडिलांची सेवा, भगवंताचं पूजन, साधू संतांची सेवा आणि वाडवडिलांच्या नावानं मेल्यानंतर पिंडदान करणं. कारण बघा जगदीश महाराज, आपल्याला शुगर असेल, बीपी असेल, तुम्ही डॉक्टरांकडे जा, प्रथमतः डॉक्टर काय सांगतात? तुझ्या पंजोबाला होती का विचारतात ना. तुझ्या पंजोबाला होती का? हिरमन महाराज विचारतात ना. तुझ्या आजोबाला होती का? तुझ्या वडिलांना आहे का? का विचारतात? ऐका, माणूस मेल्यानंतर जे कच्चं धान्य बांधतात, आपल्याकडे परंपरा कशी आहे मी अजून बघितली नाही बरं. स्मशानभूमीपर्यंत जाते, पण विषावाजवळ काय काय करतात ते मी बघितलंय. मी शास्त्र वाचलंय ते सांगते. माणूस मेल्यानंतर पदराला कच्चं धान्य बांधावं. का बांधावं? ते विसाव्याजवळ सोडावं. का सोडावं? तर जीवाचा शिवाचा त्या ठिकाणी संबंध तोडायचा. प्रेम संबंध कुटुंबामध्ये जो असतो तो संबंध विसाव्यापर्यंत सोडायचा. मग कच्चं धान्य बांधावं हे गरुड पुराण सांगतं बरं. आणि मग ते जर सोडलं नाही तर बाबा इस्टेट कमवत असताना मग त्या ठिकाणी पुढची क्रिया मी कदाचित वेळ असेल तर सांगेन. मग त्या ठिकाणी जर आपण ही क्रिया केली नाही आणि त्याच्या नावाने ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, पिंडदान हे केलं नाही नंतर, तर मात्र त्याच्या संपत्ती बरोबर त्याचे रोगही घ्यावे लागतात. काय घ्यावे लागतात? त्याची संपत्ती तर मिळते, पण त्याचे रोगही घ्यावे लागतात. हे रोग आपल्याला येऊ नये म्हणून जिवंत असताना त्या आई वडिलांची सेवा करावी. मेल्यानंतर वर्षभरापर्यंत 10व्या दिवशी दशक्रिया करावा, 13व्याच्या दिवशी 13वं करावं, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध करावं, वर्षाच्या दिवशी वर्ष श्राद्ध करावं. हे मुलाचं कर्तव्य आहे. नाही केलं तर आहकटा त्याची करते पितरा, वंशदुराचारी पुत्र झाला. मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. आणि मग जर ही सेवा केली तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. काय सांगतात? पितृ आशीर्वाद देतात. आपल्या वाडवडिलांना पितृलोकात पाठवायचं असेल तर मुलगा कसा असला पाहिजे? तुका म्हणे कोटे
तुकोबाराय सांगतात, या सगळ्यांपेक्षा रोज जर वाडवडिलांच्या नावाने नित्यनेमाने हरिपाठ केला, त्यांच्या नावानं हरी जागरण केलं तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अशा कुळामध्ये भगवंताचं नामस्मरण झालं तर कोटी कुळांचा उद्धार. आज या खांडवी परिवारामध्ये कोटी कुळांचा उद्धार होणार आहे. गेलेले पूर्वज, कोटी पूर्वज, त्या कोटी पूर्वजांना पितृलोकामध्ये शंकर बाबाच्या या सगळ्या कार्यामुळं तिथं पितृलोकांना जागा मिळणार आहे बरं. म्हणून पितृलोकांमध्ये आपल्या गेलेल्या माणसांना तिथं पोहोचवायचं एकच साधन, सर्वात उत्तम साधन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ पूर्ण वाचा, वैकुंठ भुवनी घर केले, नाही का. मग वैकुंठामध्ये घर बांधायचं असेल तर जिवंत असताना वाचन नाम घ्या. आज या परिवारामध्ये भागीबाईंचं पुण्य की तुकोबाराय जसं सांगतात, माझा शेवट गोड झाला, तसं भागीबाई बघत असतील, आज माझ्या पोटी मी ज्या लेकराला जन्माला घातलं तो लेकरू म्हणजे अगदी भगवान शिवांसारखाच जन्माला आला. माझं उत्तर कार्य अगदी आनंदानं प्रेमानं करत आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, हो याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता महाशिवरात्रीच्या दिवशी आईनं देह ठेवला. सांगू तुम्हाला, भीष्म महापिता हे गंगेचा पुत्र होते. गंगेचा, पवित्र गंगेचा पुत्र, भगवान सूर्यनारायणाचे पुत्र, नाही का, गंगेचा पुत्र. आणि इच्छामरणी होते. त्यांना आशीर्वाद मिळाला होता, इच्छामरणी होते. पण उत्तरायण नव्हतं लागलेलं, दक्षिणायनामध्ये बाणाच्या शय्येवर पडलेलं होतं. रक्तबंबाळ शरीर झालेलं होतं आणि रक्तबंबाळ शरीरामध्ये वेदना शरीराला होत्या. त्याला वाटलं असतं नाही आता देह ठेवावा, इच्छामरणी होते. परंतु उत्तरायणची वाट पाहत होते. आता उत्तरायण चालू आहे, 6 महिने दक्षिणायन, 6 महिने उत्तरायण. आता उत्तरायण चालू आहे. या उत्तरायण मध्ये पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशी देह ठेवला. उत्तरायण मध्ये मुखात नाम घेऊन जो देह ठेवतो तो मोक्षपदाला जातो, असं कोण सांगतंय? कृष्ण परमात्मा. म्हणून दक्षिणायन उत्तरायण 6 महिने आता चालू राहणार आहे बरं, जुलैपर्यंत.
उत्तरायण. मग या उत्तरायणमध्ये बघा महाशिवरात्र का तुम्ही सांगाल ताई, तुम्हीच सांगतात अंतकालीची मामेव स्मरण मुक्ती कलेवर, अंतकालेमध्ये नाम मुखात आलं पाहिजे. हे का मी सांगते, का आई मुक्तीला गेली, काय वैकुंठाला गेली असेल हे खात्रीने का सांगते, तर हिरामण बाबा जुनी मंडळी त्यांना बाकीचं माहित नाही, पण महाशिवरात्र आणि आषाढी एकादशी, महाशिवरात्र आणि आषाढी एकादशी त्या जुन्या लोकांकडे कॅलेंडर नव्हता नाही का, परंतु त्यांचे परफेक्ट ते लक्षात असायचं. सूर्य डोक्यावर आला की 12 वाजले, सूर्य कलला की 3 वाजले, हा त्यांचा घड्याळ होता. तसं आयुष्य हे घड्याळाचं चक्र आहे नाही का. म्हणून मी सांगते की आईचा दिवस गोड झाला म्हणून हा अभंग निवडला, नाही तर क्षणोक्षणी याची नको नको म्हणा अनेक अभंग दशक्रियेला घेत असते, पण हा निवडण्याचा एकच मार्ग की पवित्र असा दिवस आईने देह ठेवण्यासाठी निवडला. आणि अशा तुम्ही सांगाल माळकरी नव्हती, जरी नव्हती, पण म्हातारी जुनी माणसं महाशिवरात्रीचं साधन करत असायचे आणि अशा साधनेच्या दिवशी आईनं देह ठेवला म्हणून शेवटचा दिवस गोड झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आई सांगते बाळा खुंटडिया धावा तृष्णेची नाही का, माझी धाव संपली, आता मात्र माझी तहान संपली, आता मी निश्चिंत झाले अशी आईच्या भावना सांगत आहे. आणि म्हणून बाबा वेळ कुणासाठी थांबून राहत नाही. आपण सांगू म्हातारं झाल्यानंतर नामस्मरण करू नाही, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, जसा उंदीर घेऊन जातो बोका तसा काळ लोका टपत असे, आयुष्य मोजाया बैसला मापारे, तुका रे व्यवहारी संसाराचा नाही का, तुका संसाराचा आयुष्य मोजण्यासाठी मापारी घेऊन तराजू घेऊन बसलेला आहे नाही का. पण जीवनामध्ये कर्म चांगली करा, कर्म चुकीची झाली, वेळ संपली की त्या ठिकाणी आपण बातमीला ऐकतो चहा पिता पिता माणूस मरतोय, खाता खाता माणूस मरतोय, तेथे याची सत्ता काय आहे. आता एवढ्यामध्ये अजित दादा वारले, तिथून मला दशक्रिया जेवढी होती तेवढ्या दशक्रियेला मी सांगत असते दादा, एवढा मोठा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, त्यांना किती व्यवस्था असते जगदीश महाराज. पण बघा मृत्यू हे अटळ सत्य आहे, सांगायचं काम एकच की मृत्यू हे अटळ सत्य आहे. त्या मृत्यूला राजा हो या रंक फेकेल कोणी अडवू शकत नाही. मृत्यू हे ज्या दिवशी तुमचा मृत्यू सटवीने लिवलेला आहे ना तो चुकणार नाही. पण मृत्यू कसा आला पाहिजे, देवाचे दूत आपल्याला न्यायला आलं पाहिजे. ते साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, ते साधन म्हणजे कर्म चांगली केले, कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. बाबा आज मी पण गेली होती बरं का हिरामण महाराज, कुठं फॉरेस्ट प्लॉट मध्ये, आता आमच्या सासऱ्यांचा आहे म्हणून मी पण गेली होती. विषय आला म्हणून सांगे, आपण सांगतो ताई आमचा 7-12 एवढा मोठा, तिथं सांगायचे आमची एवढा मोठा प्लॉट दिलाय नाही का, एवढा मोठा 7-12 तुझाच आहे का, कुणापासून, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला रे. आजोबा पंजोबापासून 7-12 आहे. अरे तू काय करतो या 7-12चा, 7-12 त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून झोपेतून जागा करतो तो भगवंत आहे, त्याचं नाव भगवंत आहे. तो पाहायचं असेल तर मनुष्य जन्मामध्ये पाहता येतो, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु पक्षी काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगती. या मनुष्य जन्मामध्ये कर्म चुकीची झाली. उपस्थित माय बाप तुम्ही ज्ञानी आहात म्हणून इथं बसलात, एवढं मोठं गाव आहे नाही का, पण ज्यांना भगवंताची आवड आहे त्यांना सवड मिळते नाही का. आणि म्हणून सांगेन मेल्यानंतर जर तुम्हाला त्या नरकाचा प्रवास करायचा नसेल, मांसाहार करू नका आणि दारू पिऊ नका. गरुड पुराण वाचत चला जरा. जर कदाचित पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, ज्याच्या घरी माणूस मेलाय त्याने 10 दिवसाचं गरुड पुराणाचं पारायण करावं. आपल्या सुतक मंडळीने सुद्धा करता येतं. फक्त पूजा एखाद्या माळकऱ्याकडून मांडून घ्या, चौरंग मांडावा, तांब्या मांडावा, वाटी ठेवावी, त्याच्यामध्ये तांदूळ आणि सुपारी म्हणून गणपती ठेवावे,
कुणातरी एका वारकऱ्याकडून पूजा करून घ्यावी. गरुड पुराणाचं पारायण करावं. त्या पारायणामध्ये तुम्ही पाळीच्या कितव्या दिवशी बीज प्रक्रिया कराल म्हणजे तुमच्या पोटी येणारी संतान कशी असेल, इथून तर माणूस मेल्यानंतर तो कुठं जातो, त्याचा आत्मा कसा राहतो, हे सविस्तर मात्र त्या गरुड पुराणामध्ये लिहून ठेवले. म्हणून गरुड पुराण हे माणूस मेल्यानंतर घरामध्ये पारायण 10 दिवसाचं करावं. पारायण करत असताना दरवाजाच्या उजव्या बाजूला थोडंसं गोल सारवावं. एका वाटीमध्ये दूध ठेवावं, एका छोट्या ग्लासमध्ये नैवेद्याच्या ग्लासमध्ये पाणी ठेवावं. नित्यनेमाने रोज ठेवावं. जर त्याचा आत्मा अतृप्त असेल तर रोज ते दूध कमी होते. जर आत्मा तृप्त असेल, अभंगाचा भाव काय आहे, आता चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची, तहान संपली तर ते दूध तसंच राहणार आहे. अशा ह्या पुराणामध्ये जर आपल्याला गरुड पुराण वाचायचं असेल, इतर वेळेमध्ये मंदिरात वाचा, शेतात वाचा, घरामध्ये अधिकार नाही. फक्त माणूस मेला त्याच घरामध्ये वाचता येतं, इतरता नाही वाचता येत. ज्या दिवशी पारायण संपलं, सुतकाचा माणूस जरी असेल, कुणीतरी त्या व्यासपीठावर त्यांची पूजा करावी, हळद कुंकू लावून, आणि त्याला नवीन वस्त्र द्यावं. असं पारायणाचं महात्म्य आहे. अगदी सोप्या पद्धतीने करावं. बरेचसे लोक सांगतात ताई 13वा आपल्या आदिवासी समाजामध्ये करत नाही, पण पूर्वी लोक शास्त्र वाचत नव्हती म्हणून आपण करत नव्हतो. आता मात्र शास्त्र अध्ययन आपण करतो म्हणून 13वा महत्वाचं आहे. पूर्वीचे लोक, फार पूर्वीचे लोक दशक्रिया करतच नव्हते, डायरेक्ट 13वा करायचे नाही का. 13वा फार महत्वाचं आहे. सांगेन मी तुम्हाला, वेळ 11 वाजून गेले, कीर्तनाची मर्यादा तर संपले, पण या आजींचं प्रेम म्हणून थोडा मी वेळ घेणार आहे. अभंगाचा भाव सुटणार नाही, अभंग गोड आहे. आणि म्हणून सांगेन मुलांचं कर्तव्य काय आहे, माणसाचं कर्म नेमकी काय आहे, जीवन जगत असताना काय करावं, तर मायबापाची सेवा करावी आणि साधू संतांचं पूजन, वाडवडिलांच्या नावानं पिंडदान. वर्षातून आपल्याला आमोशेला पौर्णिमेला सुद्धा आघाडी टाकता येते बरं. आपण फक्त पित्राला, त्या बी तर सगळ्यांच्या पित्रा एकच दिवस नाही का, तिथीला आघाडी टाकावी शास्त्र सांगतंय, आखातीला आघाडी टाकावी, अशी शास्त्र. आमोशा आणि पौर्णिमेला सुद्धा आघाडी पडली पाहिजे हे शास्त्र सांगतंय. वाड वडिलांच्या नावाने हे शास्त्र सांगतंय बरं. ऐका, त्या ठिकाणी माणूस मेल्यानंतर मुलांची कर्तव्य आहे, जोपर्यंत प्रेताला अग्नी म्हणजे आंघोळ घालत नाही तोपर्यंत ते शव, त्याला शव म्हटलं, कोणी मुर्दा म्हणतं त्याला, कोण काही म्हणतं, प्रेत म्हणतं, तर त्या प्रेताला आंघोळ घालेपर्यंत, आंघोळ होत नाही तोपर्यंत मुलांचं कर्तव्य त्या शरीराला कडक बनू देऊ नका. आई वडिलांचे आघात उपकार आहेत, ते शरीर मऊ ठेवा, त्याचा मशाज करा, हे गरुड पुराण सांगतंय. मग त्याला उष्णोदक स्नान घाला, मग तिरडी वंदन, खांदेकरी, ज्या ठिकाणी प्रेत जाळायचं आहे, स्त्रीचं प्रेत असेल, कुंकवाचं स्वस्तिक काढा, मग त्याच्यावर लाकडं रचा, हे शास्त्र सांगतंय. कारण हा देह म्हणजे पिंड आहे. हा कशाचा बनलाय, हा पिंड आहे, आणि या पिंडामध्ये आत्मा तो ब्रह्मांड आहे. म्हणून या पिंडाची शेवटी कशी विधी करावी हे गरुड पुराण भगवान विष्णू परमात्म्याने लिहिलेलं आहे. मग प्रेत जायचं असेल स्वस्तिक काढा, वास्तुशांती करायची असेल ब्राह्मण देवता आधी स्वस्तिक काढतात नाही का. मग ह्या पिंडाला आहुती द्यायची आहे, आधी स्वस्तिक काढा, लाकडं रचणाऱ्यांनी लक्षात ठेवा. मग लाकडं रचा, त्याच्यावर गोवऱ्या टाका, मग चंदनाचं लाकूड टाका, खारट मीठ सुद्धा टाका. मग मात्र प्रेत ठेवा, प्रेतावरून पुन्हा लाकडं टाका, मग त्याच्यावर खोबरं, नारळ, तूप टाका आणि भीमसेनी कापुराने प्रेत पेटवा. काय सांगितलंय, प्रेत पेटवायच्या अगोदर क्रिया केली जाते. त्या ठिकाणी 4 खांदेकरी स्नान करून येतात. उघड शरीर आहे नाही का, अंगावर कपडे नसतात. त्या 4 खांदेकऱ्यांनी काय करावं, तर मोठ्या किंवा लहान 4-5 मुलं असली, मोठ्या किंवा लहान मुलाच्या हातामध्ये 1.5 फुटाच्या काड्या, 5 झाडाच्या काड्या द्याव्या. कोणच्या, आंबा, वड, पिंपळ, रुई आणि बिल्वपत्र. 1.5 फुटाच्या काड्या मोठ्या मुलाच्या हातात द्याव्या, एकटा असेल त्या एकट्या मुलाच्या हातात द्याव्या. उघड शरीर आहे, कोपरं, हे दोन्ही कोपरं ज्यावेळेस फेरी घालायची आहे, हातात काड्या आहेत, पण ही दोन्ही कोपरं दोन्ही कुशीला लागली गेली पाहिजे. इथं बरेच माळकरी आहेत, त्यांनी जर चिंतन केलं असेल त्यांना कळेल, कोपरं का कुशीला लावावी, तर दोन्ही कुशीला इंगला पिंगला नावाची नाडी वाहत आहे.
साधकाची इंगळा पिंगळा सुषुम्ना नाडी वाहायला लागली की आपोआप ज्यावेळेस संचार येतो त्यावेळेस ओंकाराचा ध्वनी बाहेर पडतो. मग इथं ध्वनी कुशीला कोपरं लागली की ओंकाराचा ध्वनी बाहेर पडतो. शास्त्र सांगतंय देह म्हणजे यज्ञ आहे. याचा शेवटी काय करायचं आहे? यज्ञ पेटवायचा आहे. जर यज्ञामध्ये रूपांतर करायचं असेल अशा पद्धतीने करावा. 5 फेऱ्या झाल्या, क्रिया केली जाते. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. मग घट फोडला जातो. महावाक्यामध्ये बोंब हरिहराची फोडली जाते. मग आपण काय करतो तर रॉकेल टाकतो. रॉकेल आणि प्रेत पेटवतो. नका पेटू. आपल्या आईनं आपल्या बापानं आजपर्यंत शास्त्र माहित नाही म्हणून लोकांची चूक नाही. शास्त्र वाचत चला जरा. आई बापाने आपल्यासाठी खूप सारी इस्टेट कमवून ठेवली. त्या आई बापासाठी 5-10 हजार खर्च करा. त्याच्यावर खोबरं टाका, नारळ टाका, तूप पसरवा आणि भीमसेनी कापूर चुरा बाजूला टाका. त्या टेंब्यावरती कापूर चुरा, अग्नी लावा. त्या कापूराने पूर्ण ते प्रेत पेटवा. म्हणजे हरिहराची बोंब फोडली जाईल. अजित दादांचं प्रेत पेटवत असताना संपूर्ण व्हिडिओ मी बघितला. अगदी शास्त्राप्रमाणे कापुराने तो देह पेटवला. सांगायचं तात्पर्य राजकारण नाही. शास्त्र सांगतंय शेवटचा यज्ञ. आई ही देवता आहे, बाप ही देवता आहेत. मग त्या वडिलांना त्या आईला मुक्ती मिळवून द्यायची असेल आतापर्यंत नाही, पण याच्या पुढे यथाविधीप्रमाणे खर्च झाला तरी चालेल. पण तूप आणा, नसेल तूप तर डालडा तरी आणा. रॉकेल ऐवजी डालडा परवडला, पण रॉकेल होतो नका. आणि अशा पद्धतीने जर आपण ती अंतविधी केली तर गेलेल्या जीवाचं एक अर्ध पाप असेल ना बाबा तर त्या ठिकाणी त्याला मुक्ती मिळते. एखादा मुलगा शिक्षण करत असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचे अनेक असे प्रमाणपत्र असतील तर कदाचित नोकरीला त्याला अर्धा मार्क कमी पडला तर त्याचा विचार प्रमाणपत्राचा विचार केला जातो. तसं त्याचं पुण्य एखादं कमी पडलं असेल तर मुलांनी जर पुण्यकर्म त्याच्या नावानं केलं तर त्या ठिकाणी पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. जसं तुम्हाला सोपं सांगू, ही भाषा कदाचित कळणार नाही. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे. आपला मुलगा नाशिकला जर शिकायला असेल त्याने सांगावं पप्पा मला 5,000 लागतात. आपल्याकडे वेळ नाही, अर्जंट लागतात पप्पा. मग आपल्याकडे फोन पे नसेल, एखाद दुसऱ्या फोन पे वाल्याकडे जातो. दादा रे मी तुला हे रोख पैसे देतो पण माझ्या पोराला पैसे पाठव. तो माणूस काय करतो? लगेच बटन दाबतो. पैसे कुठे जातात? नाशिकला. दिसतात का? बऱ्याच लोकांची शंका आहे काय मेल्यानंतर एवढा सोहळा करायचा. त्यांच्यासाठी सांगते मी, पैसे जर आपण ट्रान्सफर मोबाईलने करतो दिसत नाही, पण बँकेत गेल्यावर नोटा निघतात. तसं त्याच्या नावानं जर आपण इकडं दान पुण्य केलं तर त्याचं पुण्य त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी त्या जीवाला प्राप्त होतंय. म्हणून 10व्या दिवशी दशक्रिया का करावा तर बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी लागतो. आणि त्या माणसाच्या शरीराला आईच्या शरीराला जाळून दिलंय पण आत्मा जळाला नाही. आईचा आत्मा कुठं आहे? जो 20व्याचा दगड आहे त्या दगडामध्ये आहे. नयनम छिंदंती शस्त्राणि नयनम दहती पावकः न चैन क्लेदयन्तोपे न शोषयति मारुतः. आत्मा हा मरत नाही, तो त्याला कधीच मृत्यू होत नाही. पण शरीरामध्ये चुका केल्या त्या आत्म्याला अंगठ्या एवढा देह कधी होतो? 10 दिवसामध्ये या त्या आत्म्याला अंगठ्या एवढं शरीर यमराज बनवतात. म्हणून बरीच लोक सांगतात मेल्यावर कोणी पाहिले, पण ऐका आत्म्याला कधी मरण नाही. शरीराने चुका केल्या आत्म्याला भोगावे लागतात. मग अंगठ्या एवढं शरीर मिळतंय. शरीर मिळाल्यानंतर 10व्या दिवशी त्याला जठराग्नी निर्माण होतोय, भूक निर्माण होते. म्हणून आपण पिंडदान नदी किनारी करत असतोय आणि कावळ्याची वाट पाहत असतोय. कावळ्याचे बरेच प्रसंग आहेत पण आपल्याकडे आता वेळ नाही. त्याला प्रभू रामचंद्राचा उशाप आहे. सीता मातेकडे वाईट दृष्टीने पाहिलं, शाप दिला. एक डोळा गेला बाणाने, एक डोळा उडवला. पण कावळा त्या भगवंताला क्षरण गेला आणि भगवंताने त्याला उशाप दिला. या मृत्यू लोकामध्ये जो कोणी दशक्रिया होईल त्या पिंडाला प्रथम तू घास घेशील तेव्हा त्या जीवाला मुक्ती मिळेल. हा प्रभू रामचंद्राचा
उशाप अनेक कारण सांगितलेली आहेत आणि मग 10 दिवसाने दशक्रिया करावा. 10 दिवस तो आत्मा विसाव्याचा दगडात असतो, म्हणून विसाव्याचा दगड आपण पिंडदानासाठी त्या ठिकाणी नेत असतोय. त्याच्यावर पाणी अंगठ्याने सोडावं बरं. असं आपल्या वाया अशा नका सोडू, उद्या लक्षात ठेवा. असं पाणी सोडायचं. अंगठा हे पितृश्राद्धाची जागा, ही जागा पितृश्राद्धाची आहे. मग 13व्या दिवशी 13वं करावं. का 13वं करावं? तर अंगठ्या एवढं शरीर बनवलेलं आहे आणि शरीर बनवल्यानंतर 13व्या दिवशी 13वं करावं. महिला मेली असेल तर 13 महिलांना जेवू घालावं. का 13 महिलांना जेवू घालावं? वर्षाचा प्रवास त्या आत्म्याला करायचा आहे. 365 दिवसाचा प्रवास. जर तुम्ही 13व्याच्या दिवशी 13 महिलांना जेवू घातलं, जास्तही जेवू घातलं तरी हरकत नाही, पण आपल्याकडे दाव्याच कोणी खात नाही. लोक येतच नाही हो. आपण मेल्यावर कोण आपलं खाईल, नाही का? आणि ऐका, 13 माणसांना 13 महिलांना जेवू घालावं. ते 13 महिलांना जेवू घातल्याचं पुण्य त्या वर्षभरापर्यंत त्या जीवाला, त्या आत्म्याला खायला मिळतंय. तिथं अन्न नाही, पाणी नाही, अंगावर कपडे नाही, पायात चप्पल नाही, छत्री नाही, म्हणून छत्री दान करतात, चप्पल दान करतात 13व्याला, बर का? आणि अनेक दानाचे प्रकार आपल्या ऐपतीप्रमाणे ते दान करावं. शक्य झालं तर ब्राह्मणाला बोलवावं. गेल्या 3 पिढ्याचे पिंडदान ब्राह्मण करतात. नाही ब्राह्मणाला बोलवता आलं तर मात्र घरामध्ये फोटो मांडावा, चंदनाचा गंध लावावा, फोटोला तुळशीपत्र लावावं, खाली देठ वर शेंदा आणि आगारी टाकावी, घरावर सुद्धा चुलीत सुद्धा, आणि अन्नदान करावं. मग मात्र 13व्या दिवसापासून 14व्या दिवशी प्रवास चालू होतो. मग ज्याने पुण्यकर्म केले, आईचं पुण्यकर्म आहे, तिच्या सोबत भगवान शिव आहे. कोण आहे? महाशिवरात्रीच्या पर्व काळावर देह ठेवला, आईच्या आत्म्यासोबत भगवान शिव असणार आहेत. आणि जो माणूस पाप करून मरतो, अशा माणसाला ऐका लक्षपूर्वक, पाप का करू नये? पाप करून जो मरतो तो मात्र यमराजाचे दूत अंगठ्या एवढ्या गळ्याला, अंगठ्या एवढा देह आहे त्याच्या गळ्याला फास देतात. झोडीती, मारिती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. 17 दिवस वायुमार्गाने तो आत्मा जातो. पहिला मुक्काम आहे सौरपूर नावाचं गाव आहे. पहिला मुक्काम 17 दिवसाने सौरपूर नावाचं गाव. मग हजारो सूर्य तापल्याचे चटके दिले जातात, हजारो विंचू चावल्याचे चटके दिले जातात. अग्नितत्व, वायुतत्व, युगेंद्र भवन, नगेंद्र भवन, कुंभीपाक असे भयानक असे दुःख भोगावे लागतात. बघता बघता 6 महिन्याचा कालावधी उलटून जातो. वैतरणी नावाची नदी लागते. ती नदी हजारो किलोमीटरची आहे. ती रक्त आणि पुनी वाहत आहे. त्या नदीच्या काठी कामधेनू नावाची गाय आहे. तो आत्मा पाप जरी केला असेल, पण जिवंत असताना गायीची सेवा केली असेल तर ती गोमाता ओळखते, अंगठ्या एवढ्या आत्म्याला पाठीवर बसवते, रक्तपूच्या नदीमध्ये बुडू देत नाही. नदीच्या त्या थडीला नेऊन, पण गायीची सेवा नाही, नुसती पाप केली, नदीत बुडवलं जातं. लचकीच्या लचके ओढले जातात. भयानक त्रास त्या आत्म्याला. तो आत्मा प्रार्थना करतो, देवा मला या दुःखातून वाचव. पण भगवंत सांगतो, अरे माणसासारखा देह दिला होता, तुम्ही चांगलं कर्म केलं नाहीस, याचं वाईट कर, त्याची टवाळकी कर, केवळ राक्षसासारखा जगलास म्हणून तुला दुःख. मग 11व्या महिन्यामध्ये विस्ताराने